तुमच्या या खोट्या स्माईलला भुलले मी. तुमच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. चुकलंच माझं. चुका तर तुम्ही खूप केल्या, पण आता तुम्हाला त्या चुकांची शिक्षा मिळणार. हो, कोण करणार शिक्षा? तू. तुला काय वाटलं हे डॉक्युमेंट्स तुझ्या हाताला लागले म्हणजे तू केस जिंकशील? खूप मोठा गैरसमज आहे तुझा राणी. काही झालं ना तरी तुम्हाला मी केस जिंकूच देणार नाहीये. आता तुमची जी अवस्था आहे ना यापेक्षा वाईट अवस्था करीत मी. बाद झाला विक्रांत. एक शब्दही बोलू नकोस. हे सगळं वागताना तुला जरा सुद्धा लाज शरम वाटली नाही का रे? अरे तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील ना असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं विक्रांत. आणि उर्मिला, तू राणीचा हात मोडायला लावायपर्यंत तुझी मजल गेली तरी कशी का? हो, तुम्ही तर बोलूच नका. मी जे काही केलं ना ते स्वतःचं हक्काचं मिळवण्यासाठी केलंय. आणि तुमच्यासारख्या या सगळ्यांचं नोकर बनून राहायचं नाहीये मला या घरात. आई, आतापर्यंत ना यांच्याशी मी इतकंही वाईट वागलो नव्हतो, पण आता मी जे काही वागणार आहे ना ते ही लोक सहन सुद्धा करू शकणार नाहीयेत. राणी, तू ना कितीही उड्या मार, कोर्टामध्ये ना एक गोष्ट सिद्ध करू शकणार नाहीयेस. या विक्रांतला हरवणं ना सोपं नाही, एवढं लक्षात ठेव. तुझ्यासारखे ना 10 वकील खिशात ठेवून फिरतो मी. हा तुमचा घोड गैरसमज आहे विक्रांत महाडिक. ही राणी कोणाच्या खिशात बसायला वकील झालेली नाही, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून वकील झाली. आणि यावेळी तुमची गाठ ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिकशी आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. तुम्हाला हरायला आवडत नाही ना, मग यावेळी तुम्हाला असं हरवणार की ही हार तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. मी माझ्या माणसांना त्यांच्या हक्काच्या घरात मानानं परत घेऊन जाईल, ते सुद्धा तुमच्या नाकावर टिचून. आणि ॲडव्होकेट राणी जे बोलते ते करून दाखवते. हे पेपर्स तुझ्याकडे कसे आलेत? मी दिले. ती मालती मस्त शेंडी लावून गेली, आपल्याला मस्त खेळली आहे. ती म्हातारी जेन्युअनली इंद्राबरोबर भांडते असं तिने आपल्याला दाखवलं आणि आपल्याला मूर्खात काढून गेली. मालती नाही, हे ना सगळं त्या राणीचा डाव आहे.
आता तिला सोडत नसतो मी. तू काय करतो इथे? मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला नाही बोलायचंय, निघ. दादा, जे बोलायला आलोय ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे. मला नाही बोलायचं सांगितलं ना. बोलायचंच आहे बस. बोल. काय एवढं महत्वाचं? दादा शांत हो. अरे मला वाटतं की हे केस वगैरे न लढता आपण इंदिरा दादा आणि राणी वहिनींना घर देऊन टाकू. अरे आता ताणून धरण्यात काय अर्थ आहे? आणि आपल्या घरातला वाद असा बाहेरच्यांसमोर मांडणं योग्य आहे का? आपण ठरवलं तर अजूनही छान आनंदाने एकत्र राहू शकतो. अच्छा, असं म्हणतोस? हो दादा, जे आबांचं आहे ते त्यांचं त्यांना देऊन टाकायला. आबांचं नाहीये, हे सगळं माझं आहे. विक्रांत बाहेर निघते, कळलं तुला? कशाच्या आधारावर तू माझा आहेस म्हणतोस? हा, अरे हे सगळं आबांनी त्यांच्या मेहनतीने उभं केलंय आणि तू त्यांचं ओरबाडून घेतलंयस. लायकीत राहून बोला त्याची. मला लायकीत राहायला सांगतोस? तुझी काय लायकी आहे रे? जी तोंडावर नाहीतर काय करशील? मारशील मला? मार. अरे तुझ्यासारखा नीच मुलगा कधी बघितला नाही मी. अरे आपल्याला आबांनी मुलाची माया लावली ना, आणि तू त्यांच्याच विरोधात जाऊन वाईट वागतोयस. हे जे माझं आहे ना, ते मिळवण्यासाठी मी सगळं करतोय. एक पैसा कमवता येत नाही रे तुला. जर तुला काय करणार आहे सगळं? अरे मी भले एक पैसा कमवत नसेन रे, पण मी दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशांवर हक्क नाही गाजवत. आणि दुसऱ्यांच्याच घरात राहून त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर नाही काढत. आणि हा असा लोबडलेल्या पैशांवर माच करतोस तू काय कमावलंस रे? का थांबलास? मार ना. का थांबलास? अरे तू दुसरं काय करू शकतोस? मार. मला उलट उत्तर देतोस. तुला तर आता मी सोडत नाही. वेळेच्या वेळी जर का तुला बोललो तर इतकं बोलणार नसताच. विक्रांत, सोड त्याला. सोड, विक्रांत. काय चाललंय तुमच्या दोघांचं? सांग याला. आता एकमेकांच्या अंगावरती हात उचलण्यापर्यंत